तर करकंब जिल्हा परिषद गटामध्ये 12 गावं आहेत. तर नांदुरे, पेहे, बादलकोट, जळवली, सांगवी, उंबरे अशी उंबरे गणातील गावं, परत करकंब, बारडी, जाधववाडी, खरातवाडी अशी 12 गावं आहेत. तर मला काय म्हणायचं आहे की ह्या 12 गावामध्ये आता 15 ते 20-25 वर्ष झालं उमेदवार सत्तेत जे पक्ष आहेत ते उमेदवार निवडून येतात, पैसे वाटतात, निवडून येतात. मग तुम्ही त्यांची कामं का करत नाही गोरगरिबांची? तुम्ही त्यांना शाळेचा प्रश्न आलं, मराठी शाळा आज बंद पडत चालल्यात. त्या शाळेचं बघा ना. घरकुल येतात, वरून गोरगरिबाचं घरकुल येतात, त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीत. गायरान आहे, गावठाण आहे. ह्या गायरानाव गावठाणाव तुमचं अतिक्रमण, सत्तेतल्या पक्षांचं अतिक्रमण. मग ह्या गोरगरिबांना घरं आलेली येतात, दुसऱ्याची घरं दावायची, त्या घरकुलचं पैसे खायचं, ह्या गोष्टी चालल्यात. सत्तेतल्या पक्षाचे जे गावातले सरपंच आहेत ह्यांची ही कामं आहेत की बाबा घरकुल दाबायचं, त्याचं पैशावरून आलं खायचं, ही अशी कामं चालू आहेत. तर मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढवतोय. तर मला एक संधी द्या, तुम्ही युवा पिढीला एक संधी द्या. जी 25 वर्षात जी कामं झाली नाहीत ती मी 5 वर्षात करून दावेन. हे माझं जनतेला आव्हान आहे.